राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. सुधारित निवृत्ती वेतनासह मागण्यांबाबत 15 दिवसात अधिसूचना काढण्याचे सरकारचे आश्वासन. मुंबईतील केईएम रुग्णालयाचं नामांतर होणार. नामांतर प्रस्ताव आरोग्य समितीमध्ये मंजूर. आता नवं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असणार. मुंबईच्या दहिसरमध्ये रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून तुफान राडा. मनसैनिक आणि संजय निरुपम भिडले. 11 मनसे कार्यकर्त्यांसह निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल. तर मराठी सक्तीवरून शिवसेनेतच 2 गट. रिक्षा संघटनांकडून संप पुकारण्याचा इशारा. संप करत मराठी माणसाला त्रास दिल्यास त्यांचा गाल आणि आमचा हात. कल्याणच्या मनसे जिल्हाध्यक्षांचा इशारा. गुणरत्न सदावर्तेंना आवर घाला. आमचा संयम संपायची वाट पाहू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील. अविनाश जाधव यांचा इशारा. स्वतःला बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या भोंदू मनोहर भोसलेला पोलिसांकडून बेड्या. भोसलेवर महिलांवर अत्याचारासह आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराप्रकरणी 4ही आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींची 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. शिवसेना आमदार संजय गायकवाडांकडून प्रशांत आंबेंना दिलेली धमकी प्रकरणात दिलगिरी व्यक्त. पण बेताल, बेजबाबदार आणि बेलगाम बोलणाऱ्या गायकवाडांवर कठोर कारवाई करा, आंबेंची मागणी. झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. महिला व बालविकास घोटाळ्याप्रकरणी चौकशी समितीची मंत्री आदिती तटकरेंची घोषणा. 2 वर्षांची मान्यता रद्द करण्यासह कंत्राटदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्याची ग्वाही. अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का. राज्यसभेतील आपच्या 7 खासदारांचा गट भाजपमध्ये विलीन. तर तपास यंत्रणांच्या दबावामुळे खासदारांची बंडखोरी. ऑपरेशन लोटसवरून आपची भाजपवर टीका. विदर्भात 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोल्यात सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर पारा आणखी 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता. मध्य रेल्वेच्या आसनगाव कसारा स्थानकादरम्यान आजपासून 15 तासांचा मेगा ब्लॉक. ब्लॉक दरम्यान रेल्वे सेवा पूर्णपणे बंद. नाशिक कसाऱ्यासाठी आसनगाववरून विशेष बस सेवा.